खबप योगेश महाराज शेजोळ यांचे मनपूर्वक मी आभार मानते की त्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली. नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेली, गुरुपौर्णिमा होऊन गेली आणि आज कामिका एकादशी आहे. तर या तिन्ही दिवसांचं औचित्य साधून आजची भजन संध्या सादर करण्याचा सन्मान मला मिळाला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते आणि महाराजांचे विशेष करून आभार मानते. कार्यक्रमाच्या मध्ये मी विठ्ठलाचे अभंग गीत भजन सादर करणारच आहे, पण गीताच्या मध्ये मध्ये मी काही तुकारामाच्या गाथा वाचणार आहे. तर जरूर तुम्ही ऐकाव्यात अशी मी आशा करते. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहू निरंतर हृदयी माझे. आणिक काही इच्छा आम्हा नाही, तुझे नाम गोड पांडुरंगा. जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझ, जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझ, आम्हासी सहज द्यावे आता. तुका म्हणे तुझ ऐसे दयाळ, धुंडिता सकळ नाही आम्हा. विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचं वर्णन ह्या तुकाराम महाराजांनी केल्याचं दिसतंय. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं पुष्प मी अर्पण करते. प्रसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुमन कल्याणपूर यांच्या अवीट गोड अशा आवाजाने अजरामर झालेलं सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले हे गाणं तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करते. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, विसरून गेले देवा भारा, देवा भारा, विसरून गेले देवा भारा. सावळा विठ्ठला
दर्शना वाचुनिया न लभती मज शब्द ब्रह्मज्ञान तुझिया दर्शना वाचुनिया म्हणून तुझे करीतो चिंतन नावडे वचन आणि कांचे काय ते महत्वी करावी मान्यता तुझ न देखता पांडुरंगा तुका म्हणे तुझ दिधल्या वाचुनी न राहे त्याहुनी होईन वेळ. तुकाराम पांडुरंगाच्या दर्शनासाठी सगळेच वारकरी आतुर झालेले असतात असं वर्णन त्या गाथेमध्ये तुकारामांनी केलेलं आहे. आणि पुढचं जे गीत आहे ते आपल्या सर्वांच्याच खूप आवडीचं आहे. अतिशय अजरामर असं गीत आहे. पुन्हा एकदा संत तुकारामांचीच रचना आहे. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांचं स्वर या गाण्याला लाभलेलं आहे. वारकरी संप्रदाय याविषयी या गीतामध्ये खूप छान असं वर्णन केलेलं आहे की सगळे वारकरी आपल्यातले सगळे भेदभाव विसरून जात धर्म वंश वर्ण स्त्री पुरुष हे सगळे भेद विसरून एका धाग्यात जणू गुंफलेले असतात. अगदी हजारो मैलाचा प्रवास ते एकत्रपणे करतात आणि सगळेजण एकरूप होऊन जातात आणि त्या सगळ्यांना आस असते ती फक्त त्या विठ्ठलाची. चला तर मग खेळ मांडलेला Thank you.
धन्यवाद. गरुडावरी बैसोनी येतो जगजेठी, गरुडावरी बैसोनी येतो जगजेठी, त्याचे चरण मिठी घालू चला. सावळे रुपळे देखिले लोचनी, सावळे रुपळे देखिले लोचनी, शंख चक्र दोन्ही शोभत आहे. पितांबर झळके हेची त्याची खूण, पितांबर झळके हेची त्याची खूण, वाकी ऋणचूण करीताती. गरुडाचा चपेटा असे नेटे, कस्तुरी मळवट शोभत आहे. पदक एकावळी शोभत आहे कंठी, तुका म्हणे मिठी घालू चला, तुका म्हणे मिठी घालू चला. पांडुरंगाच्या सावळ्या सुंदर रूपाचं आणि त्याच्या आभूषणांचं अतिशय सुंदर आणि अतिशय गोड असं वर्णन तुकारामांनी यात केलेलं आहे. आता या पुढचं जे गीत आहे ते तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहित आहे. धन्यवाद सगळ्यांना जे कमेंट करत आहेत आणि जे कार्यक्रम बघत आहेत. खरं तर आम्ही सगळे, माझा वाद्यवृंद आणि मी स्वतः कोमल धने, आम्ही सगळे चित्रपट गीतांचे कार्यक्रम करतो. हा भजन संध्या हा आमचा बाज नाहीये, तरी सुद्धा आम्ही आमची मोडकी तोडकी सेवा तुम्ही गोड मानून घ्या. आणि तुम्हाला जर आमची सेवा आवडली तर नक्कीच ती पांडुरंगाच्या चरणापर्यंत नक्कीच पोहोचेल असं मी समजते. तर ह्या पुढचं गीत जे आहे ते आपल्या वारकरी संप्रदायातलंच पारंपरिक असं गीत आहे. मी माझ्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करते. आणि विशेष म्हणजे राग भिंपलासी मधलं हे भजन आहे. आणि भिंपलासी मध्ये अनेक भजनं आहेत, त्यातलंच हे एक गीत भजन आहे. आणि याच्यानंतर अजून एक भिंपलासी मधलंच मी एक माहोल तयार करण्यासाठी अजून एक वेगळ्या प्रकारचं भजन सादर करणार आहे. आज मजा
आपल्या लाडक्या बाप्पाचं अर्थात गणरायाचं आगमन होणार आहे. तर गणरायाचं सुद्धा एक भजन मी इथे गावं अशी माझी इच्छा झाली आहे. तर आणि ते राग विंपलासी मध्येच आहे, तर मी ते सादर करते. सादर करण्यापूर्वी एवढंच म्हणेन की हे जे काही कोरोनाचं संकट आलेलं आहे पूर्ण जगावरच, कदाचित बाप्पाच्या आगमनाने ते कोरोनाचं संकट सुद्धा दूर होईल आणि आपण सगळेजण या संकटातून मुक्त होऊ अशी आशा वाटते मनामध्ये. तर बाप्पा तू लवकर ये, आम्हाला सगळ्यांना तुझ्या दर्शनाची आस लागली आहे आणि आता तूच एक आमची आशा आहेस. तू ये आणि आमचं संकट दूर कर. तर बाप्पाच्या भेटीसाठी आसुसलेले असे जे भक्त आहेत त्यांच्या वतीने मी हे भजन सादर करते.
गणपती बाप्पा मोरया. माझ्या गुरु उत्तरा केळकर ह्यांनी गायलेलं, ह्यांनी बहिणाबाईंची अनेक गीतं गायली जी यशवंत देवांनी संगीतबद्ध केली होती. आणि त्यातलंच एक बहिणाबाईंनी लिहिलेलं सुंदर असं विठ्ठल गीत आहे जे फार क्वचित ऐकायला मिळतं. मला असं वाटलं की या भजन संध्येमध्ये हे गीत समाविष्ट करायला पाहिजे. हे एक छान असं गीत आहे जे तुम्हाला ऐकायला मिळेल. ऐरणी भाषेतलं थोडं गीत आहे, त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगते की बहिणाबाईच्या गावामध्ये बेलदार होता. बेलदार म्हणजे जो विटाचा कारखाना चालवतो तो ठेकेदार म्हणूया आपल्याला. तो दरवर्षी खूप विटा पाडायचा, त्याचा खूप चांगला धंदा चालू होता. आणि त्याला बहिणाबाई म्हणायच्या की अरे तू एवढा धंदा, तुझा व्यवसाय खूप चांगला चालला आहे, पण जा त्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन ये. तर दरवर्षी तो म्हणायचा की हो मी यंदा वारीला जाणार आहे, पण नेमकं धंद्याचं काहीतरी काम निघायचं आणि त्याचं वारीला जाणं रद्द व्हायचं. असं अनेक वर्षानुवर्ष चाललं. तेव्हा मग एके दिवशी बहिणाबाई त्याला म्हणतात की अरे परशुरामा, तू इतक्या विटा पाडतोस, पण एक वीट अशी आहे की जी तू कधीच पाहिलेली नाहीस. कारण ती जी वीट आहे ती फक्त आणि फक्त पंढरपूरला आहे, त्या विठ्ठलाच्या पायाखाली आहे. आणि ज्या दिवशी तू त्या विठ्ठला बघशील तेव्हा तू तुझं सगळं तन मन धन अर्पून देहभान विसरून जाशील. तेव्हा त्या विठ्ठलाचं दर्शन घे आणि त्या विठ्ठला जाऊन बघ एकदा. तर अशा अर्थाचं ते गाणं आहे. ऐरणी भाषेतलं थोडं गाणं आहे, तुम्हाला कळेल आता, संदर्भ कळणार आहे.
आशा करते की हे गीत तुम्हाला आवडलं असेल. आता एक लता दीदींच्याच आवाजातलं एक गाणं आहे. पी सावळाराम हे गीतकार आहेत आणि वसंत प्रभूंचं संगीत आहे. या गीतामध्ये असं म्हटलेलं आहे की मी काही पोथी पुराण वाचलं नाही आहे. मी विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला सुद्धा गेले नाही. मी तुळशीची माळ सुद्धा कधी गळ्यात घातली नाही. मग मला विठ्ठल भेटेल का? तर ती म्हणते की हो, मला विठ्ठल नक्की भेटेल, कारण मी तुळशीची माळ जरी गळ्यात घालत नसेल तरी तुळशीला पाणी मात्र घालते. जे भुकेले आहेत त्यांना मात्र मी घास देते आणि सगळ्यांची प्रेमभावाने वागते. मला असं वाटतं की ही सुद्धा एक वेगळी भक्ती आहे. ईश्वराचं नामस्मरण करणं हा एक भक्तीचा मार्ग आहेच, परंतु एक चांगलं वर्तन आपलं असणं, माणुसकीचा भाव, दया, क्षमा, शांती हे आपल्या अंतरी रुजणं आणि आपल्या कृतीतून ते दिसणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि असं जर असेल तर नक्कीच विठ्ठल तुम्हाला भेटेल. विठ्ठल पाला. विठ्ठल तो आला आला मला भेटणारा विठ्ठल
असा चित्रपट होऊन गेला. त्यातलं एक जनाबाईचं एक खूप छान असं गीत आहे, ते मी सादर करते. धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर. हो, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. विठ्ठल पायी घातली वेडी, विठ्ठल पायी घातली वेडी. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. शब्दांचा मार केला, शब्दांचा मार केला. विठ्ठल का कुळती राला, विठ्ठल का कुळती राला. जरी म्हणे बा विठ्ठला, जरी म्हणे बा विठ्ठला, जीवन सोडी मी तुला, जीवन सोडी मी तुला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर. हो, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धन्यवाद. लगेचच मी पुढचं गीत घेते. विठ्ठल नामाची शाळा उघडली. हे गीत तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे. पण माझं आवडतं गाणं आहे म्हणून मी हे घेते. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तन भूक हरली, शाळा शिकताना तन भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तन भूक हरली, शाळा शिकताना तन भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची
भरली विठ्ठला माझी शाळा भरली. धन्यवाद. कार्यक्रमाचं शेवटचं गीत मी आता सादर करत आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा आळंदीचे महाराज ह.भ.प. योगेश महाराज शेजूळ यांनी मला जी ती संधी दिली विठ्ठलाची सेवा करण्याची, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. त्यांचे खूप खूप आभार मानते. वारकरी संप्रदायाच्या सर्व बांधवांचे आभार मानते की त्यांनी माझं गाणं ऐकून घेतलं आणि जी काही तोडकी मोडकी सेवा आम्ही केलेली आहे ती खाली म्हणून ती मान्य करून घ्या. आणि लवकरच आपल्या सर्वांच्या वरचं हे कोरोनाचं संकट सुद्धा दूर होणार आहे. हेही दिवस जातील, दिवस थांबून राहत नाहीत. त्यामुळे आपण सगळ्यांनी सकारात्मक विचारांनी या कोरोनावर सुद्धा मात करूया. आणि प्रथेप्रमाणे भैरवीने मी या कार्यक्रमाचे भजन सत्याचे आनंदाचे डोली आनंद तरंग, आनंदाचे डोली आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची आनंदाची डोली आनंद तरंग, आनंदाची डोली आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची अबाई, काय सांगू झाले काहीची अबाई, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही, आवडीने आनंदाची डोली आनंद तरंग, आनंदाची डोली आनंद तरंग. गर्भाची आवडी मातेचा डोहरा, गर्भाची आवडी मातेचा डोहरा, तिथीचा जिव्हाळा तिथे बिंबे आनंदाची डोली आनंदाची डोली आनंद तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा, मुखाला आनंदाची डोली आनंद तरंग, आनंदाची डोली आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची आनंदाची डोली आनंद तरंग, आनंदाची डोली आनंद तरंग, आनंदाची डोली
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. चूक भूल झाल्यास आम्हाला मोठ्या मनाने क्षमा. तुमचा निरोप घेते. धन्यवाद.